हाय एव्हरीवन. सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या महिलांची एकच धावपळ सुरू असते, नाही का? आज डब्याला काय करू? घरातला हा पसारा कधी आवरू? कधी कधी हे सगळं करून आपण खूप थकतो. पण मैत्रिणींनो, हे घर आपल्यामुळेच चालते आणि आपणच या घराचा कणा आहोत. आजचा हा व्हिडिओ फक्त एक व्लॉग नाही, तर माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक छोटंसं गप्पांचं आणि पॉझिटिव्हिटीचं पॉकेट आहे. चला तर मग माझं आजचं घरकाम करता करता आपण काही खास गोष्टींवर बोलू. घर आवरताना माझी पहिली टीप नेहमी ही असते, सुरुवात नेहमी छोट्या गोष्टीपासून करा. सकाळी उठल्या उठल्या जर आपण आधी फक्त आपलं अंथरूण आणि बेड नीट केला ना, तरी अर्धी खोली आवरल्यासारखी वाटते आणि मनाला एक शिस्त मिळते. शिस्त लागल्यामुळे आपण प्रत्येक काम हे वेळेवर पूर्ण करत असतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मी दिवसभर घरात राबते, पण माझ्या कामाचं कोणाला कौतुकच नाही. पण मैत्रिणींनो, स्वतःचं कौतुक आधी स्वतः करायला शिका. तुम्ही जे घर सांभाळता, मुलांना वेळेवर डब्बा देता, नवऱ्याची काळजी घेता, हे काम जगातील कोणत्याही ऑफिसच्या कामापेक्षा कमी नाही. स्वतःला कधीच कमी लेखू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे आपल्या किचन संदर्भात. स्वयंपाक करताना सगळ्यात जास्त वेळ जातो तो शोधाशोध करण्यात. म्हणून आठवड्यातून एकदा तरी मसाल्याचे डबे किंवा रोज लागणारे साहित्य हाताशी व्यवस्थित लावून ठेवा. त्यामुळे आपले कामही लवकर होईल. कामं तर रोजच असणार आहेत, ती कधीच संपणार नाहीत. पण या कामांच्या गडबडीत आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे छंद जपायला विसरू नका. कारण तुम्ही आनंदी असाल तरच पूर्ण घर आनंदी राहील. माझी तिसरी आणि महत्त्वाची टीप, उद्याची तयारी आजच करा. उद्या सकाळी डब्याला कोणती भाजी करायची आहे ती रात्रीच निवडून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी किचन ओटा साफ करून झोपा. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कटकट वाटत नाही आणि दिवसाची सुरुवात अगदी शांततेत होते. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं आजचं हे बोलणं? घरकाम ही आपली जबाबदारी नक्कीच आहे. आजपासून कामाचा कंटाळा न करता ते हसतमुखाने करायला सुरुवात करूया. तुम्हाला यातील कोणती टीप सगळ्यात जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ मनाला कुठेतरी शिवून गेला असेल तर आपल्या सिम्पली दीपाली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय बाय.